संध्याकाळचे वाजले 8. चला जेवण बनवूया काय, सकाळचा भात आणि भाजी तशी शिल्लक आहे. जराशी भाजी आहे, भाजी म्हटलं तर बनवायची. नवरा कामावरूनच परत कामावर गेला. तुम्हाला काय सांगायचं आता. मग मुलांच्या म्हणण्यावरून चटरपटर काहीतरी आणलं म्हणजे पाणीपुरी. नेहमी आम्ही फॅमिली पॅक आणतो बाबा, 160 किंवा 130 रुपयाची. त्यात सगळं मिळतं. पॉकेट मिळतं पाणीपुरीचं, तिखट पाणी, गोड पाणी, शेव, मसाला, भाजी सगळं मिळतं. पण आता काय 20 रुपयाची आणली पटकन, इथे बाजूलाच होती त्याकडं आणली. त्याकडे काय 6 महिने मी घेतली नव्हती, कारण ह्याची बरोबर नसते. पण मुलांच्या आग्रहास्तव ह्या भैयाखंड घेऊन आणली. भैयाला काय एवढी चांगली चव नव्हती, पण काय करणार, जाऊ दे चला. आता ह्या 6 पुऱ्या आल्या, त्याच्यामध्ये 6 पुऱ्या म्हणजे प्रत्येकीला 2-2. आता ह्याच्यात काय पोट भरणार म्हणा, पण तोंडाला चव येण्यासाठी म्हटलं खाऊया, काय हरकत नाहीये. असं पटकन असं वाढून दिलं. चिमू म्हणाली मला जास्त तिखट नको, गोड दे, आणि दीदी म्हणाली मला गोड नको, तिखट दे. मग दोघींचं असं पटापटा वाढून दिलं. आता पाणीपुरी डायरेक्ट खायला लागते, ह्यांना कोण सांगणार, म्हणून जास्त मसाला भरला आणि ह्या दोघींना भरून दिलं. आता खरं तुम्हाला सांगायचं, रोज भाजीला गेलं काय मार्केटमध्ये जाऊन पाणीपुऱ्या खातो की नाही, बरोबर खातो. प्रत्येक जण खातं, त्याशिवाय कोण माघारी येत नाही. पण आता काय, भरपूर दिवस जरा शाळेला सुट्ट्या लागल्यामुळे कुठं जाणं येणं होईना. बाजूलाच भाजी घ्यायची, तिथनंच आणायची आणि हिथंच भाजी बनवायची. आणि शाळेच्या वेळेला कसं, शाळेत सोडायला जा, घ्यायला जा, मग असं रस्त्यात पाणीपुरीवाला दिसला की आपण पाणीपुरी खायचो. पण जाऊ दे, पाणीपुरीची मजा ह्याच्यामध्ये नाही आली. बरं, बाय.